भाऊ, आपण पंचायत समितीमध्ये सभापती होता, त्यानंतर तुमच्या पत्नी या निवडणुकीच्या रिंगणात त्या त्यांनी विजय मिळवला आहे. काय पहिली प्रतिक्रिया आहे? हा विजय तमाम उमरड गणातील जनतेचा आहे आणि नारायणआबा पाटील यांचा आहे. त्याच्यामुळं मी हा विजय करमाळा तालुक्यातल्या जनता जनार्दनांना, कुंभेज गणातील जनतेला आणि आदरणीय आबांना अर्पित करू. आपण पाहतोय की हा निकाल लागल्यानंतर जनतेने देखील सर्वांना समसमान जागा दिल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे. राष्ट्रवादीला 2 झेडपी असतील, 4 पंचायत समिती असतील, करमाळा तालुका विकास आघाडीला 2 झेडपी असतील, 4 पंचायत समिती असतील, भाजपला देखील तशाच जागा आहे. काय प्रतिक्रिया असणार आहे? जनतेचा कौल 100% सगळ्यांना समसमान दिला आहे, पण 100% मी सांगेन की जनतेचा कौल 1001% नारायणआबा पाटलाच्या बाजूला आहे. सभापती कुठल्या गटात होत नेमका? आता ती भविष्यातील गोष्टी आहेत त्या आत्ताच बोलण्यात माझ्या नाही. काय युती आघाडी वेगळी होऊ शकते का? आता ह्या काय घडामोडी घडू शकतात का? आता ह्याच्यात बऱ्याच गोष्टी उलगडा भविष्यात होणार आहे. आता बोलून काही गोष्टी उघड करण्यात मजा नाही, कारण काही गोष्टीचा आनंद ज्या त्या गोष्टी वेळेस घेतलेला चांगला असतो. नेमकं कुठल्या मुद्द्यांवर आपण प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये भर दिला होता? आम्ही प्रामुख्याने पूर्व भागात म्हणलं तर दहेगाव उपसा सिंचन, पश्चिम भागात म्हणलं तर रेठेवाडी आणि बाकीच्या विविध सुखसुविधा असतील. ज्यावेळेस आम्ही पंचायत समितीत आदरणीय आबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून गेल्या वेळेस पंचायत समितीत आम्हाला काम करण्याची संधी दिली होती. घरकुल असतील, विहिरी असतील, यवना काही साहित्य वाटप असेल, अशा बऱ्याचशा गोष्टीवरती आणि विकासाच्याच मुद्द्यावरती आम्ही ह्या निवडणुकीला सामोरे गेलो. जिल्हा परिषद गटात नेमकं काय कमी पडलं असेल? जिल्हा परिषद गटात असं काहीच कमी पडलेलं नाही, कारण आमचा विश्वास असा होता की आम्ही जे मी तालमीत असताना ज्यावेळेस आदरणीय लक्ष्मणराव ढोबळे आणि नरहरीताई ह्यांच्या बाजूने ज्यावेळेस झालं होतं तेव्हापासून मी बघतोय की करमाळा तालुक्यातील तमाम नेते एका साईडला आणि जनता एका साईडला ही झुकली होती. आणि आज ही चिन्ह जर सरासरी जर विचार केला तर आज ही तेच चिन्ह आहे. कारण जर मताची सरासरी काढली तर मी मगाशी म्हणलो तसं आदरणीय नारायणआबा पाटलांचाच विजय हा करमाळा तालुक्याच्या जनतेने घडवून आणला. भाऊ, खरं तर ज्यावेळेस निवडणुका सुरू होत्या त्यावेळेस सुद्धा आपले कार्यकर्ते आपल्या चाहत्यांकडनं एक वारंवार एक स्टेटस ठेवलं जायचं, आपल्या गाडीचा नंबर असायचा आणि रात्रंदिवस गोरगरिबांसाठी धावणारी गाडी म्हणून ते स्टेटस असायचा. काय ह्याच्याविषयी काय प्रतिक्रिया असणार? आता ही एक जे जवळचं कार्यकर्ते आहेत त्यांनी ते केलेलं आहे, परंतु 100% त्या गोष्टीसाठी बरोबर मी सहमत आहे. कारण रात्री अपरात्री आबांची शिकवण आहे की आपण ह्या जनतेसाठी काहीतरी केलं तर जनता आपल्यासाठी काहीतरी करेल. त्याच्यामुळं त्या स्टेटसला धरून जर बोलायचं म्हणलं तर अजूनही मी अर्ध्या रात्रीचं कधीही तयार आहे. कारण कोणी कुठं असेल मला माहीत नाही, कारण काल जरा विश्रांती होती, पण विश्रांती न घेऊन देता आबाने जवळजवळ मला एक 5 ते 6 लग्न ह्या तालुक्यातील म्हणजे करायला लावली, गाठीबिटी घ्यायला लावल्या. हीच जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणे हीच पाटील गटाचं म्हणजे सगळ्यात मोठा पॉईंट. पाटील गटाला उमेदवारी देताना ऐनवेळी प्रवेश केलेल्या काही नेत्यांना, काही पदाधिकाऱ्यांना उमेदवारी दिल्यामुळं थोडासा फटका बसल्याची चर्चा आहे. थोडीशी आहे आपल्याच गटात थोडीशी उमेदवारी टाळल्यामुळं काही जण नाराज आहेत, पण हे चित्र भविष्यात तुम्हाला दिसणार नाही, कारण ते बी आपलेच आहेत. सगळे आपण एकत्रच लढणार आहे, कारण 2029 जास्त लांब नाही.